तुझ्यात जीव रंगला। बरं मला सांगा, तुमच्या जमिनीवर काय पिकवायचं आपण? त्याकरता ना मी एक कन्सल्टंट ठेवणार आहे, सल्लागार, हा, ज्याला या सगळ्या गोष्टींची नीट माहिती असेल, आणि त्याचं नाव आहे रणविजय गायकवाड। अरे म्हणजे मीच की। ठीक आहे, पगार किती देणार? पगार? हा मग आमासनी आमचा हक्क पाहिजे मामांजी, तुम्ही वाटण्या करून टाका। सूरज, 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 काय झालंय? ही तुझी वहिनी वाटण्या मागायली। काय झालं? कसल्या विचारात? तुम्ही म्हणलात समजा नीट होईल, पण इकडे काय बी नीट होईना झाले। अहो समजा घर इसकटायला लागले। काय झालंय? वहिनी शेतात गेल्यात, जमिनीची मोजणी करायला वाटणीसाठी। हे खूळ त्यांच्या डोसक्यात कुणी भरलं का माहिती? असं का करायला त्या? त्यांना विचारलं तुम्ही? अहो हे समजा त्यांचंच असताना वाटण्या कशा पाहिजे? आज तुमच्या दोघींच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा निर्णय, तो निर्णय ठरवल गायकवाडांचं आणि तुमचं आयुष्य पुढं कसं असणार आहे ते। तेव्हा दोघी बी तयार राहा। तुम्ही म्हणाल ते मला मान्य असेल। आम्हाला बी। तुम्ही जो निर्णय घ्याल तो या घराच्या भल्यासाठीच असेल। या गाडीसारखं समध्या अडचणीला मागे टाकून पुढे जात राहायला पाहिजे। राणा, घर टिकून ठेवायला पाहिजे। अंजलीबाई आहेत की साथीला? तू बघास तर हिंमत ठेव। तरी बी सूरजन वहिनी नाही ऐकले तर? येऊद्या 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 येऊद्या। हो राणादा, आलात तुम्ही? मला वाटलं इतक्या खराब मोसमात रस्त्याची वाट लागली असताना मला डिलिव्हरी नाही होणार। अहो असं कसं? शब्द दिला म्हणजे दिला, आणि साथीला हे योद्धा आहे की, मग तर काम सोपं होतंय। आलात तर बसा, दूध मागवतो। नाही नको, मी निघतो लगेच। का हो, आज लक्ष नाही तुमचं? काय झालंय काय? अहो नाही नाही, तसलं काय नाही। तुम्ही माल उतरून घ्या, मी थांबतो। ए बाबू, माल उतरून घे। परत वकिली सुरू केली काय? अहो वहिनी साहेबांची कृपा। म्हणजे तुम्ही वाटण्या करायचं ठरवलं, वहिनी साहेबांनी मला नियम अटी सगळं समजावून सांगितलं। मी लगेच कागदपत्र बनवून आलो। आता दोघांच्या सह्या झाल्या की वाटणीपत्र कायदेशीर होईल। आम्ही सांगितलं होतं का वाटणीपत्र तयार करायला? नाही, ते वहिनी साहेब। गपचूप कडेकडे सुटायचं, नाहीतर राणाला फोन करून बोलवीन, आणि मग तुझे जेवढे तुकडे होतील ना तेवढे मोजत बस। अरे बापरे, राणादा, नको नको। गायकवाडांची वाटण्या करण्याची हिंमत कशी झाली तुझी? वहिनी साहेब, माझी फी नाही, कसली फी? काय नको, त्यापेक्षा मी कडाकडाने सुटतो। अहो वाटण्या होणार म्हणून एकमेकांच्या खांद्यावरती डोसकी ठेवून रडत बसले असतील। बोधाका, अहो काय हे? कुठेच समजे? मामांजीसनी बोलवा बरं पटापटा। अहो नाही,
आज लई महत्वाचा दिवस आहे, उगा उशीर व्हाय ना ग. येते. ताईसाहेब, समधी अशी गुम्यासारखे का बसल्यात? तुम्ही तिचे काढा की. मामांजी, आज लई महत्वाचा दिवस आहे ना ग. राणा कुठे? अजून आले नाही, येते. मामांजी, नाही आज तुम्ही ते वाटण्या करणार होता ना ग. नाही, घरात भांडण नको, घर एक राहायला पाहिजे म्हणून तर आम्ही हा निर्णय घेतला ना. नाही नाही, काय म्हणला सा? घर एक राहायला पाहिजे म्हणजे? राणा, बरं झालं तू आलास. बस 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 सुनबाई, बस. राणा आणि थोरल्या सुनबाई, तुम्हाला सगळ्यांचे ते कधी विचारतोय, नीट विचार करून उत्तर द्या. धाकल्या सुनबाई आणि सूरज यांना हक्क आणि थोरलेपणा पाहिजे. आबा, मला काही नका. अरे तुझ्या बायकोला पाहिजे म्हणजे तुला पण पाहिजेच ना. तुम्ही नवरा बायको वेगळे आहे होय? होय होय होय. तर तुम्हा दोघांना काय पाहिजे? आबा, आम्हाला काही नको. नीट विचार करून उत्तर द्या. आबा, आम्हाला खरंच काय बी नको. मग आजपासून आपल्या घराचा समदा कारभार आम्ही धाकल्या सुनबाईंच्या हातात देतोय. काय? अहो, आबांनी तुम्हाला विचारत तुम्हाला काय पाहिजे, तर तुम्ही म्हणलात काय बी नको. तुमच्यामुळे आज घर तुटता तुटता वाचले बघा. आपलं घर वेगळं व्हावं असं मला कधीच वाटणार नाही. आम्हाला काय पाहिजे अजून? तुम्ही ऐसा, तुमच्या आजचं चांगलं जेवण आहे, अजून काय बी नका मला. तसं माझ्या बघण्यात एक पोरगी आहे त्याच्यासाठी. कोण? स्वभावाने एकदम शांत आहे, दिसायला बी बरी आहे, तुझ्यावर जीवापाड प्रेम करणारी, तुझी काळजी घेणारी, तुला काय पाहिजे काय नको बघणारी. सांग की कोण? ती तुला कुठल्या गोष्टीला कधीच नाही म्हणणार नाही, तुला आवडेल अशी. नाही, प्रपोज तू नाही करू शकत. बघा असंच होतं. नाही, आज करावंच लागेल. वेळ सुरू कसं करायचं प्रपोज? बघा अजून ह्याला प्रपोज, लग्न झालं 3 वर्ष झाले, अजून प्रपोज कसं करायचं माहिती नाही. दुसरी मुलगी बघायची. नाही, एक बस लवकर करा प्रपोज. तू माझ्या प्रेम करतेस? काय प्रश्नपत्रिका? माझ्या हाताला जी काही महत्वाची कागदपत्र लागली त्यात एक अशी नोंद आहे की सदादादा प्रत्येक महिन्याला सोनं विकत घेत होता. दर महिन्याला? सोनाराचं नाव आणि पत्ता सुद्धा इथे आहे. आपण जर त्याला भेटलो तर अधिक माहिती मिळू शकेल. बेटा, तू देवाला काय सांगितलंस? हे सगळ्यांना
चांगली बुद्धी दे. तू दूर राहा. काय केलं तू? हा काय केलं तू? मी काय नाही केलंय. चल पुस. मी नाही पुसणार. सन्या पुस. घेते फडका. पाय पुढे घ्या. पुढे घ्या पाय. मला सांगा माझं सिक्रेट साहित्य. उभी चिरलेली हिरवी मिरची, आडवी चिरलेली लाल मिरची, बारीक चिरलेली शिमला मिरची आणि त्यासोबत 1 डझन अंडी. अंडी? येस, अंडा. दीदी को मिर्ची लगी क्या? अरे मिरची नाही भाई, पाप लागलं पाप. म्हणजे ती आपली दीदी प्युअर व्हेज आहे.